प्रशासनाकडून घोड नदीकाठच्या गावांना तसेच नागरिकांना अत्यंत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत। दिंबे धरण 97.60% भरले असून धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पावसाचे प्रमाण वाढल्यामुळे अत्यंत मोठ्या प्रमाणात धरण क्षेत्रात पाण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे। पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि धरणाच्या सुरक्षिततेसाठी दिंबे धरणाच्या सांडव्याच्या वक्र दरवाजामधून घोड नदी पात्रात सकाळी 7:30 वाजता विसर्ग वाढवून 17,200 क्युसेस विसर्ग करण्यात आला आहे। पाऊस सुरू राहिल्यास अथवा पावसाची तीव्रता वाढल्यास नदी पात्रातील विसर्गामध्ये कधीही टप्प्याटप्प्याने वाढ केली जाऊ शकते असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे। आणि तसेच नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे घोड नदीकाठच्या मोजे, डिंबे, गोहे, कांसे, म्हाळुंगे, तर्फे, घोडा, शिनोली, घोडेगाव परिसरातील सर्व गावांना, नागरिकांना, शेतकरी व पर्यटकांना विनंती केली आहे की नदीपात्रात कोणी उतरू नये। नदीपात्रात किंवा लगतच्या परिसरात जनावरे, शेतीपंप, वाहने किंवा इतर कोणतेही साहित्य असल्यास ते तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावे। नदीकाठच्या व सखल भागातील नागरिकांनी सतर्क राहून योग्य ती खबरदारी दक्षता घ्यावी। तसेच संबंधित ग्रामपंचायती आणि महसूल प्रशासनाने आपापल्या क्षेत्रातील सतर्कतेच्या सूचना द्याव्यात असा कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक 1 नारायणगाव यांच्याकडून सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज देण्यात आला आहे। त्यामुळे धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। आता धरण साधारण 97.60% भरले असून त्यामध्ये पाण्याचा विसर्ग कधी वाढवला जाऊ शकतो। त्यामुळे सर्व नागरिकांनी सावध राहणं गरजेचं आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या गावखबर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पाहत राहा गावखबर।